तो जम्मू काश्मीर ते लेहपर्यंत ही जी टेम्पो ट्रॅव्हलर होती ती आता लेहमध्ये आपण सोडतोय आणि इथून आपण नवीन गाडी करणार आहोत. बिकॉज इकडची युनियन वेगळी आहे म्हणून ही टेम्पो ट्रॅव्हलर इथे चालू नाही शकत. हे फिदाजी, थैंक यू सो मच. याद रखिएगा, कुछ रहेगा तो फोन करेंगे आपको डायरेक्टली. पक्का सर. ठीक है. थैंक यू सो मच. वेलकम टू लेह गाईज. आपण लेहमध्ये पोचलो आहेत प्रॉपर लेह मार्केट जवळ. इथे आपण आता एक नवीन स्टे बुक केला आहे. तो स्टे आहे मोनालिसा गेस्ट हाऊस, जो आम्ही ऑलरेडी बुक केला होता. हे आहे ते गेस्ट हाऊस, मोनालिसा गेस्ट हाऊस म्हणून, जो आपण बुक केला आहे. तर सेकंड फ्लोअरला आपल्याला रूम भेटली आहे. हा टॉप फ्लोअरच आहे. ही एक रूम आहे आपल्याला. एक रूम इकडे आहे. तिथे थोड्या बॅग्स वगैरे ठेवल्यात आम्ही सध्या, कारण की जस्ट आलो आहे, दमलो आहे. ही अशी रूम पूर्ण. आम्ही पुन्हा इथे 4 जणांसाठीच रूम घेतल्यात, असे वेगळं काय घेतलं नाही आहे. आणि वॉशरूम पण दाखवलं तुम्हाला. फुल गरम पाणी आहे 24 तास. आणि टॉयलेटरीजमध्ये ते लोक साबण तुम्हाला प्रोव्हाइड करतात आणि टॉवेल वगैरे देतात. हा स्टे आणि हा व्ह्यू आपल्या स्टेमधून दिसतो लेहचा. क्लास. ये है शिप जिसने हमारी बहुत मदद की लेह लद्दाख के प्लानिंग के लिए. हमने बहुत सताया इनको. चलता है. ये यहाँ के लोकल है जो सब कुछ जानते हैं यहाँ पे. आप अगर कुछ आपको प्लान करना है लेह लद्दाख का तो इनको कांटेक्ट करो. इनका कांटेक्ट नंबर मैं आपको देता हूँ. और ये इनका गेस्ट हाऊस आहे. तर हे चेरी आहेत आणि हे ॲपल आहेत. ॲपल गार्डन आहे यांचं. आणि इथे मध्ये बसायला, चहा कॉफी आणि नाश्ता करायला वगैरे इथे जागा आहे आणि मस्त पॅसेज आहे हा. तर हे ॲपल आहेत. हां, लहान आहेत खूप. ऑगस्टपर्यंत माझ्या मते हां आमचा नाश्ता चालू आहे, कॉफी. आता वाजलेत 7:30 आणि आपल्याला जायचं आहे मार्केट फिरायला लेहचं. आणि आपल्या स्टेच्या मागेच यांनी शेती केली आहे. ही बटाट्याची आहे आणि तिथे फ्लावर वगैरे. ही एक एंट्री आहे मोनालिसा गेस्ट हाऊसची. 2 एंट्री आहेत. ही एक एंट्री आणि मागच्या साईडला एक एंट्री आहे. पण त्या एंट्रीने तुम्हाला लेह मार्केट जवळ आहे. लेह लद्दाख करताना खूप वेळ आहेत ज्या वेळेने तुम्ही लेह लद्दाखला येऊ शकता एक्सप्लोअर करायला. जसं काय डायरेक्ट फ्लाईटने तुम्ही लेहला येऊ शकतात, किंवा जम्मूवरून डायरेक्ट तुम्ही टेम्पो ट्रॅव्हलर किंवा बायकर्स तिथून येतात लेह लद्दाखला. नाहीतर तुम्ही जेव्हा मनाली हायवेने येतात तर तिथून पण येऊ शकता लेह लद्दाखला. सगळ्यात बेस्ट वे आहे जर तुम्ही लेह लद्दाखला कमी दिवसात यायचं असेल तर फ्लाईट्सच आहे. पण जेव्हा तुम्ही फ्लाईटने येता तेव्हा इकडचं जे टेम्परेचर आहे, बॉडी टेम्परेचर आपल्याला मॅच करायला वेळ जातो. त्यामुळे तुम्ही एकदा जर इथे आले तर 1 डे तुम्हाला स्टे करावा लागतो. नाहीतर तुम्हाला AMS हीट होतो, जो ॲक्यूट माउंटन सिकनेस असतो तो, त्याला AMS बोलतात. तर त्याच्यासाठी वेगवेगळे मेडिसिन पण आहे, जसे की डायमॉक्स वगैरे तुम्ही घेऊ शकता. आणि जेव्हा तुम्ही जम्मू किंवा मनालीवरून येता ट्रॅव्हल करत, तर तुम्ही हळूहळू वरती येता. त्यामुळे तुम्ही त्यांच्या बॉडी टेम्परेचरला मॅच करता, डायरेक्ट इथे येत नाही. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट येऊन इथे एक्सप्लोअर करू शकता. आता लेह आहे ते 10,000 फीटवर आहे ऑलमोस्ट. त्यामुळे आपलं बॉडी टेम्परेचर आणि ते श्वास घ्यायला दम लागतो थोडा मध्ये मध्ये. जसं मला पण लागतं, मी चालतो आहे आणि बोलतो आहे तर थोडा किंचितसा दम लागतो. तर या गोष्टी पण लक्षात ठेवा. आता आपण आलो आहोत लेह मार्केटला आणि इथे टी शर्टचे शॉप्स आहेत आणि तुम्ही इथे पण खरेदी करू शकता. मी तर बोलेन इथेच येऊन खरेदी करा लेहचे टी शर्टला. आणि टी शर्टच्या प्रिंट्स बघा एवढ्या भारी आहेत. क्लास. एक तरी टी शर्ट तुम्ही घ्या इथून असं मी सांगेन तुम्हाला. आणि बेस्ट पार्ट म्हणजे हे जे कॅप्स आहेत, मंकी कॅप्स वगैरे, हे टी शर्ट आहेत, एम्ब्रॉयडरीजमध्ये पण आहेत आणि हे प्रिंटमध्ये पण आहेत.
आणि ही शॉप मार्केटमध्येच आहे यांचं. तर मी हे ब्लॅकमध्ये घेतलं आहे, हाऊ आय गॉट लेह. आणि तो आमचा पॅटर्नच आहे, जसं आम्ही स्टार्ट केलं पूर्ण आमचं लडाख ट्रिप, श्रीनगर, सोनमार्ग वगैरे, द्रास, कारगिल आणि आज लेहमध्ये. आणि उद्या या साईडला सगळं जाणार आहे, उद्या परवामध्ये. तर आपल्याला उद्यासाठी साईट सीनसाठी बाईक्स हव्या आहेत, तर ते बेस्ट होईल. कारण की इकडचे जे जवळजवळचे साईट सीन आहेत ते बाईकवर करू तर बरं पडेल, कारण की ते खूप स्वस्तात होईल आपलं इथे कार करण्यापेक्षा. कारण की 2 जणांचा खर्च एका बाईकवर निघेल. आणि बेस्ट पार्ट म्हणजे जे आपलं स्वप्न आहे की लडाखमध्ये येऊन बाईक चालवायचं, ते पण पूर्ण होईल. सो हे लडाखचं मार्केट आहे. इकडे तुम्हाला सगळ्या ज्या तिबेटनच्या वस्तू असतात त्या सगळ्या मिळतील इकडे, तुम्हाला पाहिजे तशा. स्टॅच्यूजपासून, मॅग्नेटपासून, फ्लॅग्सपासून सर्व मिळते ते. मला बाईक घेऊन 2 ते 2.5 वर्ष झाली, पण मी अजून पण माझ्या बाईकला किचन लावलं नाही. कारण की माझं एक स्वप्न होतं की जेव्हा मी लडाखला येईन आणि लडाखला येऊनच बाईकचं किचन घेईन. बाईक तर इकडे आणू शकत नाही एवढं लांब चालून, पण किचन इथे नक्कीच घेऊन जाऊ शकतो. बेस्ट जे किचन मिळेल तेच घेईन मी. आपल्या बाईकचं किचन मी घेतलं आहे, जे मला घ्यायचं होतं. हे फ्लॅग आहे लडाखचा, त्याच्यावर हे मेन मार्केट आहे. ही लेन आहे ती सुपर्ब आहे, फुल ऑफ कलर्स, फुल ऑफ शॉप्स, खूप काही करू शकतात. वरती तुम्हाला लडाखचे फ्लॅग वगैरे पण दिसतील. संध्याकाळी फिरण्यामध्ये मजाच वेगळी आहे, फुल ऑफ लाईट्स. उद्या इकडे लेहचं आपण साईट सीइंग करणार आहे, त्याच्यानंतर रात्री आपल्याला भरपूर वेळ आहे, तर उद्या पण थोडीफार शॉपिंग होईलच आपली. लेहचं खूप मोठं मार्केट आहे. नाही, खासियत त्याची मला एकच चांगली वाटते, ते जे फ्लॅग्स लावलेत ना तेच. मग समय कसं वाटतंय? एवढ्या आयुष्यात एवढं मोठं स्वप्न पूर्ण झालंय, आपण लेह लडाखला आलोय फायनली. आणि उद्याचं तर आपलं एक स्वप्न अजून पूर्ण होणार की इथे आपण बाईक चालवायची. ड्रीम राईड आहे उद्याची, ड्रीम राईड होईल आमची. सकाळी लवकर निघायचं आहे. आता मस्त फिरतोय, एक्सप्लोअर करतोय मार्केट. रोहन तर दुसऱ्यांदा आलाय, कसं वाटतं रोहन तुला सेकंड टाइम येऊन? सेकंड टाइम म्हणजे हा चालूय तो एक वेगळा अनुभव आहे. कारण की जे आम्ही स्वप्न पाहिलं होतं बऱ्याच वर्षापूर्वी ट्रेकच्या ग्रुपने लडाखला यायचं, मित्रांनी बऱ्याच वर्षानंतर पूर्ण झालेलं आहे. जे मंडळी मला जीवापाड माझ्यासाठी आहेत त्यांच्यासोबत इकडे येणं हे स्वप्न आहे ना, ते कम्प्लीट झालं आहे. त्यामुळे खूप भारी वाटतंय. तुम्ही ते व्लॉगमध्ये पाहालच प्रतीकच्या की आम्ही कशी एन्जॉयमेंट करतोय ते. आणि व्लॉग बघताना पण तुम्हाला मजा येईल, की तुम्हाला लडाखमध्ये असलेलं फील होईल खरंच. मार्केट संपलं, सगळं बंद करतात, पण ते आवरावर करायला किती वेळ जात असेल विचार करा. प्रत्येक ज्वेलरी प्रत्येक बॉक्समध्ये भरतात ते, दुकान एवढा खाली करतात. ही कॅप घ्यायची होती, कशी वाटते नक्की कमेंट्स करून सांगा. उद्या स्पेशल डे आहे बिकॉज माझा बर्थडे आहे, 29 जून. आता वाजलेत 11:50, 10 मिनटं बाकी. इथे मस्त मगाशी आपण जिथे नाश्ता करत होतो ना, ते लाईट्स लावलेत, थोडा काळोख आहे त्यामुळे नीट दिसणार नाही. और ये हमारा बर्थडे केक. स्पेलिंग कोणी रॉंग दिली रे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर प्रतीक, हॅपी बर्थडे टू यू.
तो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये गाईस. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला बॅकपॅक विथ प्रॅक्स आणि शेअर करा आपल्या व्हिडिओज. इकडचं टेम्परेचर आता आहे 13 डिग्री. क्लायमेटमुळे जरा टेम्परेचर डाऊन होत नाही आहे जास्त. सो बघूया पुढच्या ब्लॉगमध्ये. उद्याचा बड्डेचा दिवस आपला कसा होतो. माझं जे स्वप्न आहे म्हणजे माझंच काय आमचं जे स्वप्न आहे सकाळ इकडे येऊन लेहमध्ये बाईक चालवायची ते स्वप्न बघूया आपलं कसं पूर्ण होतं ते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.